लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने नवीन निकष जाहीर केले आहेत। याबाबत आपल्या सोबत बोलण्यासाठी विधान परिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। साहेब, जे निकष आता लागू केलेले आहेत, खरं तर जून जुलै महिन्यामधले जे निकष होते ते वेगळे होते आणि आताचे निकष वेगळे आहेत। याविषयी आपण काय सांगाल? नाही, फार राज्याच्या सत्ता बदल झाल्यानंतर या सत्ता बदलामध्ये त्या तत्कालीन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींनी अशा प्रकारचे सांगितलं होतं की महाराष्ट्रात सत्ता बदल आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे, म्हणून आम्ही सत्तेवर आलेलो आहोत। आणि निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की काही झालं तरी ही योजना आम्ही बंद पडून देणार नाही आणि या योजनेला बंद पडणारे विरोधकच बंद पाडतील सत्तेवर आल्यानंतर, असा प्रचार केला। आता सत्ता मिळाल्यानंतर विरोधकांनी योजना बंद करण्याचा प्रयत्न करत नाही। आता बंद करण्याचं काम दुर्दैवाने मनगटापासून ढोपऱ्यापर्यंत सगळ्यांनी ज्या राख्या बांधल्या होत्या तेच भाऊ करतायत, याचा मला दुर्दैवाने निषेध करावा लागतो। विशेषतः मी परवाच्या दिवशी या राज्याचे मंत्री सांगतायत की लाडक्या बहिणीच्या असलेल्या योजनेमुळे तिजोरीवर भार पडतो। तुम्हाला काही वाटत नाही? सत्ता भेटेपर्यंत तुम्ही लाडकी बहीण सांगता आणि आता भार पडतो। माझ्याकडं 28 जून आणि सुधारित जुलैचा सुद्धा हा GR आहे, हा सरकारी आदेश आहे। त्यावेळेला जे कॅबिनेटमध्ये निर्णय झाला त्याची लाभार्थीचा निकष त्यावेळेला ठरला होता, तो ठरलेल्या निकषाप्रमाणे या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींची ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्या लोकांना त्या ठिकाणी लाभार्थी ठरवण्यात आलं होतं। आता सरळ दोन प्रश्न सरकारला आहे। मग त्यावेळेला तुम्ही हे निकष अगोदर निघालेले होते, त्यावेळेला तुम्ही सरसकट सगळ्या अर्ज देणाऱ्या सर्वांनाच लाभार्थी करून द्या म्हणून राजकीय फायदा तुम्ही उठवला का? त्यावेळेला मग जे कोणी ह्या निकषाचा तपास करत होते त्यांनी जे अर्ज स्वीकारले, त्यांनी जर चुकीचे अर्ज स्वीकारले असतील तर त्यांच्यावर तुम्ही चौकशी करून कारवाई करणार का? हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे, मग जे लाभार्थी नसतील त्यांनी जर पैसे घेतले असतील सरकारी तिजोरीवर, हा अशा प्रकारचा या राजकीय फायद्यासाठी दरोडा पडला असेल तर त्यांचे पैसे तुम्ही उचल करून परत तिजोरीत जमा करणार आहात का? ह्या दोन प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयाने सरकारने द्यावं। आणि तसं नसेल तर तुम्ही या आमच्या लाडक्या बहिणीला निवडणुकीपुरतं वापरून त्या ठिकाणी त्यांचा लाभ म्हणून लाभार्थी म्हणून नियोजन करून घेऊन त्यांना फसवल्याची भावना निर्माण होईल आणि महाराष्ट्रात तशी भावना सुरू झालेली आहे। मग अगोदर GR निघालेला असताना आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही तशा प्रकारचं का फसवलं याचा खुलासा करणं गरजेचं आहे, एक। आणि डिसेंबरला कोणत्याही परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2100 रुपये आम्ही जमा करणार, त्याचा सुद्धा निर्णय आता झालेला नाही। त्याच्याबद्दल त्यांनी खुलासा करावा, नाही तर याच्या बाबतीत आम्ही आवाज 100% उठवणार आहोत। नाही, यापुढील काळात म्हणजे नेमका आवाज म्हणजे उठवणार म्हणजे नेमकी कोणाकडे अशा पद्धतीची? नाही, हे मागच्या वेळेला मी विधान परिषदेमध्ये सुद्धा हा विषय मांडला। विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला मी हा विषय मांडला, त्यावेळेला त्यांना उत्तर काही दिलं गेलं नाही। एवढंच त्यावेळेला मंत्र्यांनी सांगितलं की कोणालाही आम्ही त्या ठिकाणी अन्याय करणार नाही, कोणाचाही नाव कमी करणार नाही। विधान परिषदेने दिलेल्या आश्वासनाची कॉपी वाटण्यात देतो। त्याच्यानंतर परत आताच काम मंत्री महोदय म्हणतात की अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीने नावं कोणी नोंदवली असतील तर त्यांची नावं तक्रारीनुसार आम्ही रद्द करणार आहोत। माझ्या माहितीप्रमाणे सुधारित आवृत्तीप्रमाणे खाली संपूर्ण लाभार्थ्यांची यादी घेऊन त्यांचा फेर सर्वेक्षण करावं अशा प्रकारची सूचना केलेली आहे। आणि त्या फेर सर्वेक्षणामध्ये किती नावं कमी होतील हे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल। यामध्ये शासन पण ह्यामध्ये कामाला लागलं होतं मोठ्या प्रमाणात, शासनाचा पण ह्यामध्ये एक जबाबदार अधिकारी वर्ग पण मोठा त्यामध्ये होता, काय सांगाल याविषयी? नाही, तर आपण ज्या कमिट्या केल्या त्या जिल्हाधिकाऱ्यापासून CO पासून सगळ्या जिल्ह्याला कमिट्या केल्या होत्या, तालुक्याला कमिट्या केल्या होत्या आणि या सगळ्या लाभार्थ्यांच्या संदर्भातली यादीची छाननी करण्याचा अधिकार सुद्धा घेतला होता। मग एवढी यंत्रणा असताना चुकीची नावं नोंदीत झालीच कशी हा प्रश्न उभा राहतो ना। याने सरळ आता या असलेली संख्या लक्षात घेता, याचा बर्डन लक्षात घेता जेवढी नावं कमी करता येईल, जेवढी नावं निकषात कमी करता येईल अशा प्रकारचं काम करून माझ्या माहितीप्रमाणे
लाभार्थ्यामधले किती नावं, माझ्या माहितीप्रमाणे 20-40% जरी नावं कमी झाली तर सरकार आता पैसे वाचवण्यासाठी या निकषाचा आधार घेऊन सरसकट नावं कमी करण्याचा प्रयत्न करते असा माझा आरोप आहे. नक्कीच निकषामध्ये जेवढी नावं कमी करता येतील तेवढी नावं कमी करून या सरकार या पैशाचा जो कमी करण्याचा प्रयत्न जो केला जातोय तो नक्कीच या पुढील काळात नक्कीच चर्चेचा विषय बनणार आहे. त्यामुळं या पुढील काळात सरकारनं जे काही आत्ता जी योजना आहे त्या योजनेबाबत लवकरात लवकर हा खुलासा करावा अशी मागणी जी आहे ती या शशिकांत शिंदे यांनी केली आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरवडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.